विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तुक्का स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ, तो आज मी रिलीज करतोय. ठीक आहे, पण हा व्हिडिओ 2 पार्ट मध्ये रिलीज होणार आहे. आज आपण फक्त पार्ट 1 बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 7 ते 8 स्ट्रॅटेजीज सांगणार आहे आणि पार्ट 2 मध्ये आपल्या 10 स्ट्रॅटेजीज कव्हर होणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही ह्या व्हिडिओचे ऍटलीस्ट 2 ते 3,000 लाईक्स कंप्लीट केले, मी 5,000 नाही म्हणत आहे. ठीक आहे, 5,000 लाईक्स कंप्लीट व्हायला टाइम लागेल, पण ऍटलीस्ट तुम्ही 2,000 तरी लाईक्स कंप्लीट केले, लगेच मी पार्ट 2 चा व्हिडिओ अपलोड करून देईल. तो पण मी व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे. ठीक आहे, चला आता बोलूया आपण तुक्का स्ट्रॅटेजीज बद्दल. 2025 साठी या सगळ्या तुक्का स्ट्रॅटेजीज आहेत. ठीक आहे, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव लोकेश सोनारे, ज्याला 1500 रुपयाचं प्राइस भेटलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. तुम्हाला पैसे नाही द्यायचे बाळांनो, फक्त सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचंय. आणि जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही भेटत तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला फ्री मेंटरशिप देतोय. टॉपरच्या नोट्स वगैरे सगळ्या शेअर करतोय. सीईटी कडून काही अपडेट आली सगळ्यात पहिले शेअर करतो. तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकतात. नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, आता आपण बोलणार आहोत सिस्टमॅटिक गेजिंग स्ट्रॅटेजी बद्दल. व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक? सिस्टमॅटिक म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन. काय असतात? सायंटिफिकली प्रूव्हन म्हणजे काहीतरी सर्वे झाला, सर्वे होऊन या गोष्टी समजलेल्या आहेत. ठीक आहे, आता हा सर्वे कोणी केला? मी केला का? नाही. हा सर्वे सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत, सगळ्या गुगल वगैरे सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, फक्त माझं काम आहे या सगळ्या सर्वेंना एकाच जागेवरती तुमच्यासोबत पोहोचवणं. ठीक आहे, वॉर्निंग, पहिली वॉर्निंग लक्षात ठेवा. You will be using all this technique only when you attempted पेपर 4 to 5 टाइम्स. म्हणजे तुम्ही 4 ते 5 वेळा पेपर अटेम्प्ट केल्यानंतरच या सगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करायच्या. जसं की पहिल्यांदा सपोज तुम्ही पेपर अटेम्प्ट केला P1. ठीक आहे, पेपर अटेम्प्ट झाला तुमचा, पूर्ण पेपर अटेम्प्ट झाला. त्यानंतर परत तुम्ही पेपरवरती येणार, परत अटेम्प्ट करणार, परत तुम्ही अटेम्प्ट करणार. असं 3 ते 4 वेळा अटेम्प्ट झाल्यानंतरच तुम्ही या तुक्का स्ट्रॅटेजीज यूज करायच्या. नंतरच्या गोष्टीत मी काय, दुसरी वॉर्निंग काय, यूज दिस टेक्निक ओनली वेन लास्ट फ्यू मिनिट्स लेफ्ट. जेव्हा तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट करता 3 ते 4 वेळा, ठीक आहे, शेवटचे तुमचे 20 मिनिटं उरलेत किंवा 10 मिनिटं उरलेत, तेव्हा या सगळ्या स्ट्रॅटेजीजला तुम्हाला यूज करायचंय. असं नाही करायचं की जसे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये घुसले लगेच या स्ट्रॅटेजी यूज करायला लागले विदाउट थिंकिंग एनिथिंग. ठीक आहे, तर तुम्हाला 0 मार्क्स पडतील पेपरमध्ये, याची तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, वॉर्निंग समजलंय तरच आपण पुढे वळू. आणि एक लास्ट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता आम्ही क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टची बॅच बंद करतोय. 4 ते 5 दिवसात ही बॅच बंद होणार आहे, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. मी गॅरंटी देतो इथूनच सिमिलर क्वेश्चन तुमच्या सीईटी मध्ये येतील. लगेच एनरोल करा. ठीक आहे, महाराष्ट्राची नंबर 1 बॅच आहे. सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत. ठीक आहे, जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत ना, डायरेक्ट मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. पण तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर क्रॅश कोर्स मधून ऍटलीस्ट इंपॉर्टंट चॅप्टरचे कॉन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या, त्यानंतर मॉक टेस्ट वरती जा. मी गॅरंटी देतो तुमचे 99% कुठे गेले नाही जर तुम्ही व्यवस्थित प्रत्येक गोष्ट केली तर क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टची. ठीक आहे, कारण आम्ही तेच प्रश्न टाकले जे सतत सीईटी सेल विचारते आणि तेच प्रश्न सगळ्यात जास्त येण्याची शक्यता असते. म्हणून नक्कीच एनरोल करा. महाराष्ट्राची बेस्ट टीम आहे. सगळे टीचर्स IITians आहेत. लास्ट 10 वर्षापासून COEP, VGT, वालचंद, PhD, VIT, SOMIT, सांगवी, ताडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी खात्री देतो तुम्हाला. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. लवकरच बॅच क्लोज होणार आहे. ठीक आहे, आता बोलूया फॉर विच स्टुडंट्स. कोणत्या स्टुडंटला ही तुक्का स्ट्रॅटेजी अप्लाय करायची? प्रत्येकाला तुक्का मारायचा आहे सीईटी मध्ये. खूप सारे पॅरेंट्स आणि खूप सारे विद्यार्थी ऑफेंड होऊन जातील की सर तुम्ही हे शिकवता, तुक्का मारायचं शिकवता. पहिली गोष्ट समजा, मी तुम्हाला वॉर्निंग 1 काय दिलेली, वॉर्निंग 2 काय दिली. पहिले मी तुम्हाला पेपर अटेम्प्ट करण्यासाठी सांगितलं. तुक्का स्ट्रॅटेजी मी यासाठी देतो दरवर्षी, कारण सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ही स्ट्रॅटेजी मी जेई वाल्यांना नाही देत, कारण तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे. ही स्ट्रॅटेजी फक्त मी सीईटी वाल्यांना देतो, कारण सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तर प्रश्न कशाला सोडायचे. जर प्रश्न नाही सोडायचे, तुम्हाला एक बी प्रश्न तुम्हाला स्किप नाही करायचा, तर काही ना काही तर मार्क करायचंय ना. तर काही ना काही मार्क करण्याऐवजी तुम्ही सिस्टमॅटिक वेने मार्क करा ना, तर राईट येण्याची प्रोबॅबिलिटी तुमची वाढेल. हाच माझा प्रयत्न आहे. क्लिअर गोष्ट आहे तुम्हाला? ठीक आहे, आता बोलूया पहिली गेजिंग स्ट्रॅटेजी. नन ऑफ दिस हॅव 16% प्रोबॅबिलिटी. नन ऑफ दिस जो ऑप्शन असतो तुमचं ABCD तुमचा नन ऑफ दिस ऑप्शन असतो भरपूर क्वेश्चन मध्ये, त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात कमी असते, फक्त 16% असते. राईट होण्याची प्रोबॅबिलिटी प्रत्येक ऑप्शनची किती पाहिजे रे बाळांनो? जर 4 ऑप्शन आहेत, ठीक आहे, 1/4, 1/4, 1/4, 1/4 असली पाहिजे, म्हणजे 25%, 25%, 25%, 25% असली पाहिजे, बरोबर. पण नन ऑफ दिसची किती असते? 16%, म्हणजे राईट होण्याची सगळ्यात कमी चान्सेस आहेत नन ऑफ दिसचे. तर नन ऑफ दिस दिसला का तुम्हाला याला ऍटलीस्ट मार्क नाही करायचं. तुमच्याकडे 3 ऑप्शन होतील, 3 ऑप्शन मध्ये काही ना काही मार्क करायचे तुम्हाला. आता या 3 ऑप्शन मध्ये पण काय मार्क करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. फक्त थोडं बघत राहा व्हिडिओला. मी काय सांगतोय, ज्या गोष्टी सांगतोय त्या समजा. ठीक आहे, सेकंड गेजिंग स्ट्रॅटेजी काय आहे बघा.
ऑल ऑफ दिस हॅव 32% प्रोबॅबिलिटी. ऍक्च्युअली मध्ये किती पाहिजे तुमची 25%, 25%, 25%, 25%, पण ऑल ऑफ दिसची किती असते 32% असते. म्हणून ऑल ऑफ दिस दिसलं की तुम्ही ते मार्क करू शकतात जर तुम्हाला प्रश्न येत नसेल तर. बरोबर गोष्ट आहे. 2 तुक्का स्ट्रॅटेजी समजल्या तुम्हाला. ठीक आहे, सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करतो मी. मला माहिती आहे तुमच्या मनात खूप सगळे प्रश्न आहेत. सर जर नन ऑफ दिस असलं चौथं ऑप्शन तर ABC मधलं काय चूज करायचं याच्याबद्दल मी बोलणार आहे. ठीक आहे, मला फक्त थोडासा टाइम द्या. ठीक आहे, आता बघा बी ऑप्शन हॅव 32% प्रोबॅबिलिटी टू बी करेक्ट. आता आले नाही गोष्टी. ठीक आहे, ABCD ऑप्शन मध्ये बी ऑप्शनची सगळ्यात जास्त राईट होण्याची प्रोबॅबिलिटी असते. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. बघा ही गोष्ट समजा. मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय, फक्त व्हिडिओ बघून बघून निघून नका जाऊ. मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय ते समजा. ABCD 4 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. डी ऑप्शन समजा तुमचं नन ऑफ दिस असलं, नन ऑफ दिस आहे, नॉट आहे सपोज. ठीक आहे, तर तुम्ही ABC मधलं कोणतं मार्क करणार आहे बाळांनो? काहीच तुम्हाला जमत नाही तर तुम्ही बी ऑप्शन मार्क करणार, कारण त्याची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 32% आहे. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे, समजली गोष्ट. चला, चौथी गेजिंग स्ट्रॅटेजी काय आहे? सीच्या राईट होण्याची प्रोबॅबिलिटी 28% असते. बघा ऍक्च्युअली मध्ये 25, 25, 25, 25, 25 असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार सर बी मार्क करायचं का सी मार्क करायचं, त्याच्याविषयी बोलू आपण. आता बघा मी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. ABCD. डी सपोज तुमचं नन ऑफ दिस आहे तर तुम्ही कोणता ऑप्शन मार्क करणार? ABC मधनं बी. ठीक आहे, पण जर तुम्हाला बी माहिती आहे की बी होऊच शकत नाही सर, कारण याचे युनिटच बदलले. सगळ्यांचे सेंटीमीटर आहे, याचं मीटर आहे, याचं मीटर आहे, याचं मीटर आहे. तर आणि आम्हाला प्रश्नामध्ये असे मीटरमध्ये विचारलाय प्रश्न, तर बी तर होऊच शकत नाही. बी होऊ नाही शकत, मग कोणता मार्क करणार बाळांनो? सी मार्क करायचा. तर तुमची ऑर्डर काय असली पाहिजे? बी पहिले मार्क करायचा, पहिली गोष्ट. समजा आता मी तुम्हाला ऑर्डर पण लिहून देतो. ठीक आहे, ऑल ऑफ दिस दिसलं तर ऑल ऑफ दिस मार्क करा. ठीक आहे, ही पहिली प्रॉपर्टी. नाही दिसलं त्यानंतर बी मार्क करा, त्यानंतर सी मार्क करा. ठीक आहे, ही ऑर्डर तुम्हाला फॉलो करायची. करेक्ट आहे गोष्ट? ठीक आहे, आता बघूया तुक्का पार्ट. तुक्का पार्ट 2 नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. लवकरच लवकर मी व्हिडिओ आणेल. जसे तुम्ही 2000 लाईक कंप्लीट करून देणार ना, लगेच मी व्हिडिओ आणतो बाळांनो. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त कॉमेंट्स आले पाहिजे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आता बघूया गेजिंग स्ट्रॅटेजी 5व्या नंबरची. ब्रेक द व्हर्टिकल सिक्वेन्स. बघा सीईटी मध्ये असं कधीच घडत नाही. पहिल्याचं आन्सर ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं बी. समजा तुमचं पहिल्याचं ए आलं, दुसऱ्याचं ए आलं, तिसऱ्याचं ए आलं, चौथ्याचं ए कधीच येणार नाही बाळांनो. ही गोष्ट तुम्हाला समजायची. ही जी सिक्वेन्स असते ना, 4 प्रश्नांची सिक्वेन्स कधीच मॅच होत नाही पेपरमध्ये. आता तुम्हाला एक सांगतो मी, हे फक्त तुमचं चौथ्याच याला ऍप्लिकेबल आहे का? नाही. आता समजा पहिल्या प्रश्नाचं तुमचं उत्तर ए आहे, दुसऱ्याचं बी आहे, तिसऱ्याचं तुम्हाला माहित नाही, चौथ्याचं तुम्हाला माहिती ए आलं तुमचं, तर तिसऱ्या प्रश्नाचं आन्सर कधीच ए येणार नाही. या गोष्टीची तुम्हाला खात्री बाळगायची. या गोष्टीची तुम्हाला खात्री बाळगायची. ठीक आहे, तुमचा आन्सर कोणतं? BCD मधून येईल. BCD मधून काय मार्क करणार तुम्ही? बी. गोष्ट समजली तुम्हाला? ठीक आहे, 5वी गेसिंग स्ट्रॅटेजी समजली. 6वी गेसिंग स्ट्रॅटेजी, ब्रेक द लॅडर सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय लॅडर सिक्वेन्स? पहिल्याचं उत्तर ए आहे, दुसऱ्याचं बी आहे, तिसऱ्याचं सी आहे, चौथ्याचं डी कधीच असू शकत नाही. किंवा पहिल्याचं ए आहे, दुसऱ्याचं तुम्हाला माहित नाही, तिसऱ्याचं सी आहे, पहिल्याचं उत्तर ए. समजा पहिला प्रश्न आहे त्याचं उत्तर ए, दुसऱ्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहित नाही, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर समजा सी आहे, आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर सपोज बाय चान्स डी आहे, तर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी कधीच असू शकत नाही. बी कधीच असू शकत नाही बाळांनो. तर बी ऐवजी काय करणार मग तुम्ही? सी मार्क करणार, कारण सी ची राईट होण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 28% असते. गोष्टी समजतायत? सोप्या भाषेत मी तुम्हाला गोष्टी सांगतोय. ठीक आहे, आता ही जी लॅडर सिक्वेन्स आहे ती अशाच पद्धतीची असेल का? नाही, ती अशा पद्धतीची असू शकते. पहिल्याचं डी, दुसऱ्याचं सी, तिसऱ्याचं माहित नाही, चौथ्याचं ए आलं, तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी कधीच येणार नाही बाळांनो. ही गोष्ट तुम्हाला समजायची. गोष्ट समजते तुम्हाला? सोप्या भाषेत सांगतोय. परत मी अजून एकदा समजवेल तुम्हाला, फक्त आता लक्ष द्या मी काय काय बोलतोय. नंतर काय? ब्रेक द मिड लॅडर सिक्वेन्स. तीच गोष्ट झाली. आता बघा, आता समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1चा आन्सर तुमचं काय? सपोज तुमचं डी आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काय तुमचं? सी आलंय सपोज. क्वेश्चन नंबर 3चा आन्सर काय आलंय तुमचं? नाही माहित तुम्हाला. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय आलंय तुमचं? ए आलंय. तर तुमचा क्वेश्चन नंबर 3चा आन्सर कधीच बी येणार नाही बाळांनो. ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. बी कधीच येणार नाही. याचा आन्सर तुम्हाला काय मार्क करायचे? मग एक तर ऑल ऑफ दिस असेल तर ऑल ऑफ दिस मार्क करा, ऑल ऑफ दिस नसेल तर तुम्हाला काय मार्क करायचंय? सी मार्क करायचंय. ही जर तुक्का स्ट्रॅटेजीज तुम्ही फॉलो केला तर खूप जास्त तुमचे प्रश्न राईट येतील बाळांनो. ठीक आहे, तुक्का पार्ट 2 नक्कीच कमेंट करा. सगळ्या गोष्टी मी समजवण्याचा प्रयत्न केलाय. 7 स्ट्रॅटेजीज या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलाय. व्हिडिओला मला मोठे व्हिडिओ नाही करायचे, कारण ते व्हिडिओ मुलांपर्यंत पोहोचतच नाही.
ठीक आहे. नंतरचा व्हिडिओ मी शूट करून ठेवला आहे, फक्त 2000 लाईक्स कंप्लीट करून द्या, लगेच मी अपलोड करेल. आणि या प्रसंगी तुम्हाला स्मार्ट वर्क करायचे बाळांनो. आणि या सगळ्या तुक्का स्ट्रॅटेजीज मी जेवढ्या पण सांगणार आहे सगळ्यांच्या सगळ्या तुम्हाला मॉक टेस्ट मध्ये अप्लाय करायच्या आहेत, तरच तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये अप्लाय करायच्या आहेत. ठीक आहे. डायरेक्ट हा व्हिडिओ बघून डायरेक्ट फायनल एक्झाम मध्ये अप्लाय नका करू. पहिले स्वतः प्रॅक्टिस करा, सगळ्या स्ट्रॅटेजीजला मॉक टेस्ट मध्ये अप्लाय करा आणि तुम्ही स्वतः बघा रिझल्ट किती येतोय तुमचा. ठीक आहे. डायरेक्ट सगळ्यात पहिले अप्लाय नाही करायचं. मी तुम्हाला काय बोललोय, अटेम्प्ट 1, अटेम्प्ट 2, अटेम्प्ट 3, अटेम्प्ट 4, त्यानंतर जर शेवटचे 20 मिनिटं उरले आणि तुम्हाला काहीच येत नाही पेपरामध्ये, तेव्हा तुम्हाला या सगळ्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करायच्या. कारण आता सगळं हार्ड वर्क तुमच्या कामात नाही येणार, आता तुम्हाला स्मार्ट वर्क पण करावं लागेल बाळांनो. ठीक आहे. अप्लाय ऑल दी स्ट्रॅटेजीज इन, म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या तर मी खूप कमी स्ट्रॅटेजी सांगितल्या. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये अशा खूप स्ट्रॅटेजीज टीचर्सने शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुमचे उत्तर राईट आले पाहिजे. ठीक आहे. तर नक्कीच क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा बाळांनो. खूप कमी दिवस उरलेत, रजिस्ट्रेशन 4 ते 5 दिवसात क्लोज होणार आहे, लगेच एनरोल करा. क्लिअर गोष्ट आहे. अजूनही तुमचे 99% येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, सगळे नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी मी शेअर करतोय. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्हीही असू शकता. ठीक आहे. नेक्स्ट तुक्काचा व्हिडिओ लगेच येणार आहे, फक्त तुम्ही 2000 लाईक्स कंप्लीट करून द्या. ठीक आहे. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.